वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. वसई विरार शहरामध्ये खरी लढत आपल्याला पाहायला मिळते ती भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन पक्षांमध्ये. भारतीय जनता पार्टीची जवळजवळ युती झालेली आहे आणि बहुजन विकास आघाडीची युती व्हायची अजून बाकी आहे. ही युती होणार की ही युती तुटणार हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी आता तिसरी आघाडी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आता माझ्यासोबत आता हा पक्ष जरी नवखा असला वसई विरारसाठी तरी इतर पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करण्यासाठी या पक्षांनी आता इतर पक्षांना आवाहन केलेलं आहे. जाणून घेऊ आपल्यासोबत एएसपी हा पक्ष आहे. एएसपी पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मॅडम तुम्ही इच्छुक आहात का निवडणूक लढवायला? इच्छुक आहे मी. माझी जर माझ्या पार्टीने सपोर्ट मला केला तर मी नक्की लढणार आहे. तुम्ही इच्छुक आहात का? हो हो नक्की इच्छुक आहे. आमची पार्टी आम्हाला विश्वास ठेवल्यावर मला पुढे दिला चान्स तर आम्ही करू. काय नाव काय तुमचं? रेखा देवी कनोजिया. काय करता तुम्ही? म्हणजे मी आता कार्यकर्ता आहे. हे आपलं कार्याध्यक्ष आहे भीम आर्मीची. तुम्ही पण इच्छुक आहात का? मैं पहले तो सबसे पहले आप लोग को मीडिया का धन्यवाद करता हूँ. आपने हमारे भीम आर्मी को आपने मौका दिया बोलने के लिए. तो हमारा जो भीम आर्मी की टीम है हमारे पालघर ज़िले में बहुत अच्छी तरह से मजबूत है और अच्छी तरह से कार्यकर्ता भी हमारे सक्षम है और लड़ने के लिए भी हमारे कम से कम 15 उम्मीदवार आज की तारीख में हमारे साथ तैयार हैं और वो भी मजबूती के साथ लड़ने के लिए तैयार है. तो हमारे जो भी कार्यकर्ता है और हम लोग उनके मैं यहाँ पे नाला सुपारा प्रभारी हूँ मीडिया भीम आर्मी का. तो मैं उनको तैयार कर रहा हूँ और वो हमारे पक्ष में खड़े होने के लिए तैयार है. कितने साल से आप वसई विरार में रह रहे हैं? मैं यहाँ पे कब 20 साल हो गया. 20 साल में क्या फ़र्क पड़ा है वसई विरार शहर में? क्योंकि यहाँ पर बहुजन विकास आघाड़ी की काफ़ी समय से राज चला है. बहुजन विकास आघाड़ी को मैंने 30 साल से यहाँ पे राज करते हुए देखा है. यहाँ के लोगों ने अपना खाली सत्ता का रोटी सेकी है और लोगों को भलाई के काम करने के बजाय अपना भला किए है. मैं यहाँ पे खुले मंच पे भीम आर्मी की तरफ से बेझिझक बोल रहा हूँ कि लोग जितनी भी सत्ता पक्ष पार्टी आई है लोग अपना भला देखें. चाहे शिवसेना होने दो, भाजपा होने दो, कांग्रेस होने दो, यहाँ के जितने भी खासदार हुए, आमदार हुए, नगर सेवक हुए, सब लोग ने अपना अपना रोटी सेके सत्ता के नाम पे और जनता के हित में काम नहीं किया. क्योंकि यहाँ पे मैंने 30 सालों से देखा है कि न तो स्कूल अच्छे हैं यहाँ पे, न तो लोगों को रोड अच्छे हैं. खाली यहाँ पे खाली एक चीज़ अच्छी है यहाँ पे दिखते है, खाली सत्ता पक्ष के खाली उनको बहुजन विकास आघाड़ी दिखती है. तो आज वही नतीजा सामने आया कि लोग देखते देखते पक गए. तो आज वही बहुजन विकास आघाड़ी को उखाड़ने का काम किए. त्यांचं असं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडी या पक्षांनी गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये विकासच केलेला नाही. तुमचं नाव काय? मी सुनील विष्णू गायकवाड, भीम आर्मीचा महासचिव, पालघर जिल्हा. मी इथं 25 वर्षापासून राहतोय. कुठे राहता? 25 वर्ष? नाला सोपारा. म्हणजे इथेच हां, इथं जिथं कार्यालय आहे इथं राहतोय. परंतु लोकांच्या एवढ्या समस्या आहेत की आज जर पाहिलं तुम्ही तर नवी मुंबई और नाला सोपारा वसई विरार कंपेअर केलं तर इथल्या जागेचे रेट एकदम झिरोमध्ये आहेत आणि नवी मुंबईचे रेट पाहिले तर आसमान. त्याला कारणीभूत कोण? हां, मग त्याला सांगतो ना, कारणीभूत म्हणजे इथलं प्रशासन. इथलं प्रशासन कोणाचं प्रशासन? हा, जिथं इथे गेल्या 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडी हा पक्ष कार्यरत आहे. या पक्षाकडेच एक हाती सत्ता होती. यापूर्वी 2 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी एक हाती सत्ता होती. मग तुमचं म्हणणं कोणाला आहे? बहुजन विकास आघाडीला आहे की भारतीय जनता पार्टीला? तसं पाहिलं तर बहुजन विकास आघाडीलाच आहे. पण सध्या जे जनता आहे, जनतेच्या मनात आता काही दिवसापासून मराठी शाळा बंद करण्यात आल्या. जसं की आपण बोलतो की बहुजन विकास आघाडीत, पण आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता 10 वर्षापासून आहे. हां, मग मराठी शाळा आमच्या बंद कशा पाडण्यात आल्या? आता काल परवाचा मुद्दा आहे की भीम या कुंभमेळ्यासाठी झाडांची तोडताड होणार. परंतु कुंभमेळ्यासाठी सरकारकडं खूप पैसे आहेत, परंतु ज्या शाळा जिल्हा परिषदच्या आहेत
त्यांचा मेंटेनन्स देण्यासाठी सरकारकडं पैसा नाही आहे, तर तसं भाजपा बी आपल्याला चांगलं म्हणता येणार नाही. त्यांच्या राज्यातसुद्धा ठिकठिकाणी गोरगरिबांच्यावर अत्याचार होत आहेत. म्हणजे तिसरी आघाडी, तुम्हाला असं म्हणायचं तिसरी आघाडी ही वसई विरारच्या जनतेसाठी पर्याय असू शकते? एक्झॅक्टली तसंच मला म्हणायचं आहे की तिसरी आघाडी जरी झालं तरी खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आज ज्या सरकारमुळं, महाराष्ट्रात जे सरकार आहे त्यांच्यामुळं गोरगरिबांच्यावर अत्याचार होत आहेत. मराठी शाळा बंद होत आहेत. काही दिवसापूर्वी आपल्या नालासोपारामध्ये एका शाळेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये ड्रग्ज सापडण्यात आलं, त्याच्यावर सुद्धा काही कारवाई होत नाही. आणि आत्ता अशी परिस्थिती झाली की गोरगरिबांना जगणं खूपच मुश्किल झालेलं आहे. आता कोणतं सरकार आम्ही काय बोलू नाही शकत, पण जनतेनं ते ठरवलं पाहिजे की जी सर्वसामान्याचे सरकार असेल त्यांनाच निवडून दिलं पाहिजे. तुमचं नाव सांगा. मी दिलीप अवसर मोहोल, पालघर जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी. सर, आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे आणि काम करत असताना आम्ही सगळं गल्लोगल्ली फिरतो आहे. सर, इथली जी समस्या आहे, सगळ्यात महत्त्वाची रोडची समस्या आहे. रोडची जर कंडिशन तुम्ही बघितली एकदम खूप वाईट कंडिशन आहे. आणि दुसरा विषय सर आमच्या निदर्शनात असा आला की जे अनधिकृत बांधकाम आहे, आता सर्वसामान्य लोक, गरीब लोक आपले एक एक रुपया जमा करून कोणाकडनं ती जमीन घेतात आणि त्याच्यावरती ते घर बांधतात. आता मला महानगरपालिकेला बोलायचं, विचारायचं आहे की जेव्हा ते लोक काबाड कष्ट करून 2 पैसे जमवून ती जागा घेऊन जर घर बांधतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही घर पण बांधू देता, घर बांधण्यासाठी त्यांच्यासोबत काही साठलोटं होतं आहे का? आणि बांधल्याच्या नंतर सर तुम्ही त्या लोकांचं घर तोडता. मग हे सर कुठला न्याय? इथे जी सत्ता आजपर्यंत चालली आहे ही सत्ता फक्त त्यांचे स्वतःचे खिसे भरण्यासाठीच त्यांनी याचा उपयोग केला आहे. पण त्यांच्याबरोबर आता महाविकास आघाडी सुद्धा चाललेली आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार गट असेल, हे लोक आता त्यांच्याबरोबर युती करतात. त्या बाबतीत तुमचं काय मत? सर, त्या युतीच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत आम्हाला तर काही सांगितलं नाही आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून जर कुठला दुसरा काही तोडगा निघत असेल, सपोज की जर तिसरी आघाडी वगैरे काही निघत असेल तर आम्ही निश्चितच तिसरी आघाडीचा सपोर्ट करू. तिसऱ्या आघाडीमध्ये कोणकोणते पक्ष असू शकतात? जे असे पक्ष ज्यांची लोकांना सेवा करण्याची इच्छा आहे आणि प्रामाणिक लोक आहेत, ते कुठलेही पक्ष जर असेल, फक्त भारतीय जनता पक्ष सोडून, तर आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारून भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही तिसरी आघाडीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत. तिसरी आघाडी बनवण्यासाठी भीम आर्मी हा जो काही पक्ष आहे, या पक्षाने आता इतर जे काही छोटे पक्ष आहेत त्यांना कॉल दिलेला आहे. असं असताना बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये आपल्याला तिसरी आघाडी पाहायला मिळेल. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.